कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला येतो मी, थोडं वाईफ बरोबर बाहेर जायचंय। तुमची मिसेस नाही आली का? नाही, ते बिझनेस मीटिंग साठी आलोय म्हणून नाही। तेवढं चालतं हो, त्या निमित्ताने थोडं फिरणं होतं, एकत्र टाइम स्पेंड करायला मिळतो। तुमचं नवीन लग्न झालंय ना, तुम्ही तुमच्या वाईफला आणलं पाहिजे होतं। बघा, कदाचित नेक्स्ट फ्लाईटने ते येऊ शकतात का? आपण सगळे एकत्र कुठेतरी साईट सीइंगला जाऊ शकतो। बघतो बघतो नाही, विचाराच। तुमचा फोन आल्यानंतर किती खुश होतील त्या बघा। शुअर, आय टेक युअर लीव्ह नाउ। शुअर, या, थँक्यू। बाय, भेटू लवकर। भेटू लवकरच। खरंच विचारू का लीलाला? कदाचित येणं पॉसिबल असेल तिला। हॅलो एजे। हॅलो। अहो, आता मला तुमचीच आठवण येत होती आणि तुम्ही आपणहून कॉल केलात। नाही नाही, चुकून केला होता। फोन का कट केला? मी बोलत होतो ना। ते मला कसं कळणार? आणि तसे चुकून फोन लागला की फोन कट करायचा असतो असं तुम्हीच मगाशी सांगितलंत ना मला। आणि एजे, मी खूप बिझी आहे, त्यामुळे तुम्हाला काय बोलायचं ते पटपट बोला। आधी तू मला सांग की तुला माझी आठवण काय येतात ते। काय झालं ना आज ना, नाही जे मला असं फोनवर नाही सांगायचंय, मला तुम्हाला प्रत्यक्षात भेटून सांगायचंय। तुम्ही सांगा, तुमचं काय काम होतं? काही विशेष नाही, सहज फोन केला होता। ठीक आहे, मग ठेवते फोन। एजे, बघा, खरंच ठेवतेय मी फोन। मला खरंच खूप काम आहेत। ठीक आहे, ठेव। असे कसे आहात तुम्ही एजे? कधी तुम्ही मनातलं मोकळेपणाने बोलणार? अरे बापरे, 11 वाजले। रेवती वाट बघत असेल। रेवतीला सांगितलं होतं की 11च्या आत पोहोचेल। रोज उशीर होतो मला। काय हो काका, काय झालं? अशी गाडी का मध्ये थांबवली? हा? सोड, सोड मला। अरे सोड, अरे 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 सोडा। अरे कोण आहात तुम्ही? तुम्हाला माहित नाही माझी ताई कोण आहे? सोडणार नाही तुम्हाला।
अरे सोड मला. आम्हाला कामाला लावून ही लीला स्वतः कुठे फिरायला गेले काय माहित. मॅडम अहो यात तमालपत्र आलं नाहीये. आलं नाहीये. नीट चेक केलंस का तू? हो. ओ आय थिंक मी ऑर्डर नाही केलं. थांब मी ऑर्डर करते. ओके. हॅलो सुपरमार्ट, मी जहागीरदारांकडून बोलतेय. 1 किलो तमालपत्र पाठवाल का लगेच? थँक्यू. पण मॅडम 1 किलो तमालपत्र? हा तर तेवढं. तुम्ही 5 किलो पोहे मागवलेले. हा ठेवा ना. हा तुम्ही का थांबले? ऐका ना मॅम, मला एकदाची सगळी ऑर्डर सांगता का प्लीज? नाही, कारण की मी सकाळपासून 5 वेळा आलोय. हवं तर ना मी लिहून घेतो सगळं काही. मला एकदाच काय ते सांगा. मी रुपाला सांगते तुम्हाला लिस्ट पाठवायला. ओके या तुम्ही. मॅडम हा? मेथीची भाजी. ठेवा इथे. रेव अगं चल लवकर, बँक बंद होईल. चल चल. हो रेव, लक्ष कुठे आहे अगं तुझं? अगं ताई, मी आणि यश आज कॅफेत भेटणार होतो. म्हणजे तो म्हणाला होता की त्याचं काहीतरी काम आहे, मग भेटूया म्हणून मग मी आपलं हे बँकेचं ठरवलं. पण त्याचा फोनच नाही लागत आहे. रेव अगं इतकं काय आहे? काम संपलं नसेल त्याचं अजून, येईल तो. चल. पण ताई असं कधी होत नाही. मी एक काम करू का, मी पटकन त्या कॅफेत जाऊन बघू. आपण हे बँकेचं उद्या करूया ना प्लीज. रेव काय चाललंय तुझं? बिझनेस मोठा करायचा आहे ना, मग त्याला प्रायोरिटी द्यायला नको का? ताई बरोबर आहे तुझं, पण यशशी कॉन्टॅक्ट होत नाही ना, तर मला काही सुचत नाहीये. मी आत्ता जाऊन येते ना कॅफेत. आपण उद्या करूया नक्की. बरं रेव, पण मग उद्या काही कारण द्यायची नाही. प्रॉमिस. आय मग मी पण घरी जाते, तू जा, नीट जा. आणि ती बॅग फक्त 800. एजंटशी काही कॉन्टॅक्ट नाही झाला की मलाही असंच अस्वस्थ वाटतं. आता निघाले असतील ना ते? कॉल करून विचारते एकदा. हॅलो. हॅलो एजे, निघालात का? हो. मग माझ्यासाठी काय आणताय? मी एक नाही काही नाही. एक तर मला न सांगता गेला आणि आता माझ्यासाठी काही आणतही नाही आहात. ह्याला काय अर्थ आहे? नक्की काय म्हणायचं तुला? मला म्हणायचंय की माझ्यासाठी काहीतरी आणा, तुमच्या दिल्लीच्या मीटिंगची आठवण म्हणून. आठवण? तुला कशाला हवी आठवण? हे जे काय तुम्हाला बरं नाहीये का? आय एम फाईन. खोटं बोलू नका, बरं नाहीये तुम्हाला म्हणून असं शिंकताय. लीला आपण नंतर बोलू. आय एम इन हरी राईट नाउ. ओके सॉरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.